थिंकिंग अति विचार करण्याची सवय बंद होईल एकदा ऐका। आपण अनेक वेळा असं अनुभवतो की एखादी छोटीशी गोष्ट आपल्याला सतत विचार करायला लावते। ती गोष्ट समोरून निघूनही गेलेली असते, पण आपल्या डोक्यात ती चालूच असते। हेच ओव्हर थिंकिंग म्हणजेच अतिविचार। अतिविचार म्हणजे नेहमी काही ना काही विचार करत राहणे, निर्णय घेण्याआधीच त्याचे 100 परिणाम मनात मांडून बसणे किंवा जे घडले आहे त्यावर पुन्हा पुन्हा विचार करत बसणे। ही सवय आपल्याला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्याही थकवून टाकते। त्यामुळे ही सवय बदलणं अत्यंत गरजेचं आहे। अतिविचार म्हणजे नेमकं काय? अतिविचार म्हणजे एखाद्या गोष्टीचा, प्रसंगाचा, माणसाचा किंवा निर्णयाचा आवश्यकतेपेक्षा अधिक विचार करत राहणे म्हणजेच अतिविचार। यात 2 प्रकार येतात। एक, पास्ट ओरिएंटेड ओव्हर थिंकिंग, जे झालं त्यावर विचार करत बसणं। उदाहरणार्थ, माझ्याकडून असं झालंच कसं, तेव्हा मी असं उत्तर द्यायला हवं होतं, ती व्यक्ती असं का वागली। नंबर 2, फ्युचर ओरिएंटेड ओव्हर थिंकिंग, जे होणार आहे त्याबद्दल आधीच काळजी करत राहणं। उदाहरणार्थ, जर असं झालं तर काय, माझं अपयश झालं तर, लोक काय म्हणतील। या विचारांचा गुंता इतका मोठा होतो की आपण निर्णय घेत नाही, उलट मानसिकदृष्ट्या अधिक गोंधळलेले होतो। मग आपण अतिविचार का करतो? नंबर 1, आत्मविश्वासाची कमतरता। जेव्हा आपल्याला स्वतःवर विश्वास नसतो तेव्हा आपण सतत विचार करत राहतो की मी योग्य निर्णय घेतोय का। नंबर 2, परिपूर्णतेची अपेक्षा। सगळं परफेक्ट हवं, कुठेही चूक व्हायला नको, ही मानसिकता देखील ओव्हर थिंकिंगला कारणीभूत ठरते। नंबर 3, इतरांचे मत जास्त महत्त्वाचे वाटणे। लोक काय म्हणतील हे सतत डोक्यात असलं की माणूस स्वतःच्या विचारांमध्ये अडकतो। नंबर 4, पूर्वीच्या नकारात्मक अनुभवांचा प्रभाव। ज्यांनी पूर्वी चुका केल्या असतात त्यांना पुन्हा चुकायची भीती वाटते आणि त्यामुळे ते विचारांमध्ये अडकतात। मग अतिविचाराचे दुष्परिणाम काय होतात? नंबर 1, निर्णय न घेता अडकून पडणे। आपण निर्णय घेण्यासाठी विचार करतो, पण जास्त विचार केल्यामुळे उलट निर्णय घेणं अशक्य होतं। नंबर 2, झोपेची बिघडलेली गुणवत्ता। सतत डोक्यात विचार चालू असल्यामुळे झोप लागत नाही किंवा मध्यरात्री उठून विचार करत बसतो। नंबर 3, नकारात्मक भावना वाढतात। ओव्हर थिंकिंगमुळे निराशा, चिंता, अपराधगंड आणि डिप्रेशन सारख्या भावना वाढतात। नंबर 4, नात्यांवर परिणाम। सतत विचार करणारा माणूस दुसऱ्यांशी योग्य संवाद साधू शकत नाही, त्यामुळे नात्यांमध्ये गैरसमज होतात। नंबर 5, शरीरावर परिणाम। सततची मानसिक तणावाची अवस्था शरीरालाही त्रासदायक ठरते। थकवा, डोकेदुखी, पचनाचे विकार दिसू लागतात। मग अतिविचार थांबवण्यासाठी प्रभावी उपाय काय करावे? नंबर 1, जे आहे ते स्वीकारा। प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते। काही गोष्टी घडतात, काही गोष्टी चुकतात, त्यावर अतिविचार करून काही बदलणार नाही, म्हणून स्वीकारायला शिका। नंबर 2, वर्तमानात जगा। आपण विचार करत असतो तो नेहमी भूतकाळ किंवा भविष्यकाळाविषयी। वर्तमानात जगायला शिका, प्रत्येक क्षणाचा अनुभव घ्या। 3, स्वतःशी संवाद साधा। जेव्हा तुम्ही विचार करत बसता तेव्हा स्वतःला प्रश्न विचारत जा, या विचारांचा उपयोग काय, मी यावर नियंत्रण ठेवू शकतो का, हे विचार मला सकारात्मक दिशेने नेत आहेत का। नंबर 4, लेखन करा। डोक्यात विचार फिरत असतील तर ते लिहून काढा। विचारांना शब्द मिळाले की ते सुसंघटित होतात आणि मन हलकं होतं। नंबर 5, सक्रिय राहा। शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्रिय राहा। एखादी हॉबी, व्यायाम, म्युझिक, वाचन, धावणे, यामुळे मन इतर ठिकाणी गुंतते। नंबर 6, निर्णय घेण्याचे कौशल्य वाढवा। चुकलं तरी चालेल, पण थांबायचं नाही, ही भावना अंगीकारा। निर्णय घेणं शिकायला हवं, ते अतिविचार कमी करतं। नंबर 7, मेडिटेशन आणि श्वासोच्छवास नियंत्रण। ध्यान, प्राणायाम यामुळे मन शांत होतं, डोक्यातले विचार हळूहळू थांबतात। नंबर 8, व्हॉट इफ चे उत्तर द्या। जेव्हा तुम्ही काय झालं तर असा विचार करता तेव्हा त्याचं खरं उत्तर स्वतःला द्या। उदाहरणार्थ, लोक हसले तर काय, तर उत्तर द्या, त्यांनी हसावं, त्याने माझं आयुष्य थांबत नाही। काही प्रभावी मानसिक सवयी अंगीकारा। नंबर 1, दैनिक विचार तपासणी। दररोज झोपायच्या आधी विचार करा, आज मी जास्त विचार कुठे केला आणि त्याचे पर्याय काय होते।
नंबर 2, फक्त 10 मिनिट विचारासाठी वेळ ठरवा. दिवसातून एक वेळ ठरवा, जसे 6 ते 6:10 यावेळी सगळे विचार करू. बाकी वेळ विचारांना ना म्हणायचा सराव करा. नंबर 3, फक्त कृतीवर लक्ष केंद्रित करा. विचार केल्याने काही होणार नाही, कृती केल्यानेच बदल घडतो. म्हणून विचार कमी आणि कृती जास्त. नंबर 4, सोशल मीडिया पासून दूर राहा. इतरांच्या आयुष्याचं दिसणारं यश पाहून स्वतःच्या निर्णयांवर शंका घ्यायची सवय ही ओव्हर थिंकिंग वाढवते. आपल्यात बदल घडवण्यासाठी 10 ठोस वाक्य. मी निर्णय घेण्यास सक्षम आहे. मी भूतकाळावर विचार न करता वर्तमानात जगतो. मी जे माझ्या हातात नाही ते सोडून देतो. मी सकारात्मक विचार करतो. मी प्रत्येक समस्येचा उपाय शोधू शकतो. मी माझ्यावर विश्वास ठेवतो. मी स्वतःसाठी वेळ काढतो. मी माझ्या भावनांना समजतो आणि त्यांना नियंत्रित करतो. माझ्या चुका मला घडवतात, तोडत नाहीत. मी विचार न करता कृतीवर विश्वास ठेवतो. ओव्हर थिंकिंग म्हणजे विचारांचं जाळं. त्यात अडकून पडायचं नाही, तर त्यातून बाहेर यायचं आहे. विचारांना थांबवायचं असेल तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला शिका. हा प्रवास एक दिवसात पूर्ण होत नाही, पण सुरुवात आजच करता येते. जास्त विचार करणे म्हणजे शंका, आणि शंका म्हणजे अडथळा. त्या अडथळ्यांना पार करून तुम्ही तुमच्या आयुष्याचा मार्ग मोकळा करू शकता. आता ठरवा, विचार नाही कृती करायची. ओव्हर थिंकिंगला बाय बाय म्हणायचं. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू या नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.